आज आम्ही आलोय गडिंग्लज तालुक्यातील सामानगड किल्ल्यावर असणारी 12व्या शतकातील अंधार कोटडी आणि 7 कमान विहीर बघायला। तर रामकृष्णारी मंडळी, आधी आम्ही गडावर असणाऱ्या अंधार कोटडी जवळ येऊन अंधार कोटडीच्या आत आलो। या कोटडीचा वापर शत्रूंना आणि बंडखोरांना कैद करण्यासाठी केला जात होता। मग इथंच असणारी अंधार विहीर बघून आम्ही गडाच्या महादरवाजाजवळ आलो। हा दरवाजा पूर्वाभिमुख असून दुर्गवीरांनी जमिनीत गाडल्या गेलेल्या या दरवाजाचे उत्खनन करून संवर्धन केले आणि गडाचा महादरवाजा बघून गडावर असणाऱ्या अंबाबाई मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतलं। त्यानंतर शिव मंदिरात येऊन शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि इथंच असणाऱ्या 7 कमान विहिरीजवळ येऊन पायरीवरून चालत विहिरीच्या आत आलो। ही विहीर 12व्या शतकातील असून विहिरीला अशा वेगवेगळ्या 7 कमानी आहेत। मग 7 कमान विहीर बघून समोरच असणाऱ्या साखर विहिरीजवळ आलो। या विहिरीत असणाऱ्या गोड पाण्यामुळे या विहिरीला ओळखलं जातं। 12व्या शतकात शिलार राजाभोज दुसरा यांनी सामानगड किल्ला बांधला असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1667 मध्ये हा किल्ला जिंकून घेऊन गडाची देखभाल आणि रक्षणाची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे दिली। मग गडाच्या मध्यभागी असणारी मंदिरे, विहिरी आणि दरवाजे बघून झाल्यावर गडाचे मेन 3 बुरुज बघण्यासाठी आम्ही पहिल्यांदा झेंडा बुरुजाजवळ आलो आणि झेंडा बुरुज बघून झाल्यावर थोड्याच अंतरावर असणारं धान्याचं कोठार बघितलं। त्यानंतर वेताळ बुरुज आणि सोंडी बुरुज बघून गडाच्या तटबंदीत असणारं शौच कूप आणि चोरखिंड बघितली। हा किल्ला नेसरी खिंडीतील लढाईशी म्हणजेच वेडात मराठे वीर दौडले 7 या पराक्रमाशी संबंधित असून कोल्हापुरात अवघ्या 80 किलोमीटर अंतरावर असून गडावर असणाऱ्या वास्तू आणि झाडांच्या मुळे मन एकदम शांत होते। त्यामुळे तुम्ही कधी गडिंग्लज मध्ये आलासा तर एकदा नक्कीच सामानगड बघा आणि पुढे येणाऱ्या अशा चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करून कमेंट मध्ये जय शिवराय टाईप करा।